पालघरमधनं भीषण अपघाताची घटना समोर आली असून दुचाकी आणि रिक्षा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार डहाणू जव्हार महामार्गावर अपघाताची घटना घडली. सकाळी 11 वाजता वरतीजवळ बाईक आणि रिक्षाची समोरासमोर जोरात धडक झाली. या अपघातात 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जागीच अंत झाला. संगीता सुभाष डोकफोडे वय वर्ष 14 असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. अपघातात मृत्यू झालेली संगीता वांगरचे इथून सूर्यनगरला शाळेत जात असताना अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. रिक्षातील प्रवाशांसह दुचाकीस्वार असे एकूण 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या सर्वांना तत्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. प्रवासी उतरत असल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी होती. तेवढे त्या रिक्षाला दुचाकीने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षा पलटी झाली. दरम्यान डहाणू जव्हार महामार्गावर खड्डे असल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मागील वर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले असताना देखील हा रस्ता पुन्हा एकदा खड्डेमय झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या अपघातात अंकिता हाडल ही 7वी शिकणारी विद्यार्थिनी जखमी झाली आहे. त्याच्यासोबत लता बेडगा, प्रमोद लोहार, रमेश कोदे, रिक्षाचालक भास्कर डोकफोडे आणि दुचाकीस्वार कैलास धानमेहरे हे जखमी झाले आहेत.